गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा जो सब्जेक्ट आहे त्यामधला जो नेक्स्ट कंटेंट आहे स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट हा कंटेंट आज आपण बघणार आहे. सो टुडे आय विल स्टार्ट टू स्क्वेअर रूट. सो फर्स्ट ऑफ ऑल स्क्वेअर रूट, डेफिनेशन ऑफ स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूटची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन आपण आज पहिल्यांदा बघणार आहे. आणि त्यानंतर स्क्वेअर रूट जे आहे ते स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट कसं करायचं विदिन सेकंदामध्ये, 2 ते 3 सेकंदामध्ये स्क्वेअर रूट कोणत्याही व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट असेल तर ते कॅल्क्युलेट कसं करायचं ते आपण आज इथं वेगवेगळ्या मेथड थ्रू बघणार आहोत. सो स्क्वेअर रूटमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळे स्क्वेअर जे आहेत ते सगळे स्क्वेअर माहीत असले पाहिजेत. 1 to 10चे स्क्वेअर काय आहेत, 11 to 20पर्यंतचे स्क्वेअर, 21 to 30पर्यंतचे स्क्वेअर. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्क्वेअर जे आहेत टू डिजिट्स व्हॅल्यू असेल तर त्याचे स्क्वेअर कसे कॅल्क्युलेट करायचे, किंवा 3 डिजिट्स व्हॅल्यू असेल तर त्याचा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा, 4 डिजिट व्हॅल्यू असेल तर त्याचा स्क्वेअर, ती जे स्क्वेअर आहे ती स्क्वेअर कॅल्क्युलेशनची जी मेथड आहे ते स्क्वेअर कसे कॅल्क्युलेट केले जातात कमीत कमी टाईममध्ये ते आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितले. आज आपण स्क्वेअर रूट जे आहेत, स्क्वेअर रूट कसे कॅल्क्युलेट करायचे ते आज आपण यामध्ये बघणार आहे. हे जे स्क्वेअर आहेत हे स्क्वेअर प्रिव्हियस लेक्चरलाच मी तुम्हाला दाखवलेले की 1 to 10पर्यंतचे जे स्क्वेअर आहेत हे बेसिकली आपल्या सगळ्यांचे पार्ट असतात. सिंगल व्हॅल्यू जे आहेत 1 to 9 त्याचे स्क्वेअर आपल्या सगळ्यांना माहीत असतात. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 अप टू 9पर्यंत. जेव्हा 2 डिजिट्स व्हॅल्यू स्टार्ट होतात तर 2 डिजिट्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांचा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट केला जातो ते आपण बघितलेलं. 3 डिजिट्स असतील तरी त्याचाही स्क्वेअर कॅल्क्युलेट कसा केला जातो ते आपण हे आधी बघितलेलं. आता स्क्वेअर रूट जे आहेत ते बघा इथं ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल. स्क्वेअर रूट 1चं स्क्वेअर रूट इज इक्वल टू 1, 4चं स्क्वेअर रूट 2, 9 स्क्वेअर रूट ऑफ 9 इज इक्वल टू 3, स्क्वेअर रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4. हे अप टू आपल्याला 15, 16, 17 अप टू 30पर्यंतचे आपण स्क्वेअर रूट इथं ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिसतात की 16चं स्क्वेअर रूट कसं काढलेलं आहे, किंवा 361चं स्क्वेअर रूट काय आहे, 400चं स्क्वेअर रूट कसं आहे, 484चं स्क्वेअर रूटची व्हॅल्यू 22 ही आलेली आहे. मग ती व्हॅल्यू कशी आलेली आहे स्क्वेअरवरून, आणि हे झालं 2 डिजिट्स 3 डिजिट्स. याच्यापेक्षा जर मोठी व्हॅल्यू दिली असेल 1609, स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू दिली असेल स्क्वेअर रूट ऑफ 1609, तर त्याचं स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करा म्हटलं तर ते स्क्वेअर रूट जे आहे ते कॅल्क्युलेट करण्याची जी मेथड आहे स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायची ती आपण बघूया. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर फर्स्ट आता आपण बघणार आहे. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे आहे ते आपण स्टार्ट करण्याआधी स्क्वेअर रूटचे जे बेसिक रूल्स आहेत हे 5 रूल्स आहेत जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात. हे 5 रूल्स आपल्याला स्क्वेअर रूटचे माहीत असले पाहिजेत. त्यामध्ये काय आहे, 1चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर हा नेहमी 1च असतो. 9चा स्क्वेअर 81. आता यामध्ये बघा मी लिहिलेलं आहे 1 स्क्वेअर ऑब्लिक 9 स्क्वेअर. म्हणजे काय तर 1चा स्क्वेअर हा 1 येतो, 9चा स्क्वेअर हा 81 येतो. म्हणजे ज्या स्क्वेअरचे लास्ट डिजिट सेम आहेत असे 1 to 9पर्यंतचे स्क्वेअर कोणते आहेत बघा. 1 to 9पर्यंतचे स्क्वेअर आपण फक्त 1 to 9चे स्क्वेअर बघणार आहे, कारण त्याच्यावरून आपल्याला 19 असेल, 11 असेल, 21 असेल तर हे स्क्वेअर आपल्याला काढता येतात. ह्या बेसिक ट्रिक फक्त लक्षात ठेवायची. 1चा स्क्वेअर आणि 9चा स्क्वेअर अशा ह्या 2 व्हॅल्यू आहेत ज्याच्या लास्टचा डिजिट्स जो आहे जो की 1 येतो. 1चा सुद्धा लास्ट डिजिट काय येतो, 1चा स्क्वेअर 1, 9चा स्क्वेअर केला तर त्याचा लास्टचा डिजिट्स जो आहे तो काय येतो आपला 1. 9चा स्क्वेअर येतो 81. 81 म्हणजे 81चा लास्ट डिजिट काय आहे 1. त्यामुळे आपण इथं साईडला ॲरो करून लिहिला आहे बघा. 1चा स्क्वेअर 1, 9चा स्क्वेअर 81. त्यानंतर 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 येतो. 8चा स्क्वेअर 8चा स्क्वेअर आहे, 8चा स्क्वेअर जो आहे तो 8चा स्क्वेअर येतो आपला 64. मग 64मध्ये सुद्धा लास्ट डिजिट काय आहे 4, आणि 2चा स्क्वेअर सुद्धा 4.
4 जे डिजिट्स एका साईडला येतात 1 to 9 पर्यंतचे स्क्वेअरचे ते आपण साईडला लिहिलेत. तर 2चा स्क्वेअर 4 येतो आणि 8चा स्क्वेअर 64. या दोन्हींमध्ये 4 ही व्हॅल्यू लास्टला डिजिटला येते, लास्ट डिजिट. त्यानंतर थर्ड रूल्स आहे 5चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर केला तर 25 येतो आणि लास्टला 5 व्हॅल्यू असणारी फक्त एकच व्हॅल्यू येते 25. 5चा स्क्वेअर 25. सो इथं लिहिलेली आहे साईडला 25. 4चा स्क्वेअर आणि 6चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16 आणि 6चा स्क्वेअर 36. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू अशा आहेत, ह्या दोन व्हॅल्यूचा स्क्वेअर असा आहे ज्याच्यामध्ये लास्ट डिजिट हे 6 व्हॅल्यू येते. 4चा स्क्वेअर केला तर 16, लास्टला व्हॅल्यू 6 आहे. त्यानंतर 6चा स्क्वेअर केला तर 36, लास्टला व्हॅल्यू 6 आहे. 3चा स्क्वेअर आणि 7चा स्क्वेअर यांचा जर स्क्वेअर केला तर लास्टला व्हॅल्यू 9 डिजिट ही सेम येते. 3चा स्क्वेअर 9, 7चा स्क्वेअर 49. सो लास्टला व्हॅल्यू 9 ही डिजिट येते. तर हे 5 रूल्स आपल्याला माहीत असले पाहिजेत. 1चा स्क्वेअर आणि 9चा स्क्वेअर ह्या दोन्ही व्हॅल्यूचा जर स्क्वेअर केला तर लास्टला व्हॅल्यू 1 येते. 2 आणि 8चा स्क्वेअर जर केला तर लास्टला व्हॅल्यू 4 येते. 5चा स्क्वेअर केला तर 25 येतो. 4 आणि 6चा स्क्वेअर केला तर त्याची लास्ट डिजिटला 6 सेम व्हॅल्यू येते. 3 आणि 7चा स्क्वेअर केला तर 3मध्ये सुद्धा 9 येतो आणि 7चा स्क्वेअर 49, लास्टला व्हॅल्यू 9 येते. आता इथं जे सेकंड जी नोट आहे 2चा स्क्वेअर आणि 8चा रेस टू 4 दिसतोय, तिथं बाय मिस्टेक झाली, तिथं 8चा स्क्वेअर करा. 8 रेस टू 4 दिसतोय, तिथं 8चा स्क्वेअर. ठीक आहे. हे 5 ट्रिक्स, ह्या 5 ट्रिक्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत. त्याशिवाय आपण स्क्वेअर रूट जे आहे ते कॅल्क्युलेट करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. हे जर 5 ट्रिक्स तुमच्याकडे नसतील तर स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करताना तुम्हाला प्रॉब्लेम येतील. पण हे जर 5 फॉर्म्युले, हे जर 5 ट्रिक्स, फॉर्म्युले नाही म्हणता येणार, 5 ट्रिक्स जे आहेत, बेसिक ट्रिक्स आहेत, ह्या जर तुम्हाला माहीत असतील तर 2 ते 3 सेकंदामध्येच तुमचं स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट होईल. विदाउट कॅल्सी यूज करता आपण हे स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू मी घेतलेली आहे 1521. स्क्वेअर रूट ऑफ 1521 ही व्हॅल्यू आहे. मग आता त्या व्हॅल्यूचे मी 2 ग्रुप केल्यात. 15 हा एक ग्रुप आहे आणि 21 हा एक ग्रुप आहे. त्या दोन्ही ग्रुपला बघा मी अंडरलाईन केलेली आहे. 21ला पण अंडरलाईन केली आणि 15ला सुद्धा अंडरलाईन केली. जो 21 हा जो ग्रुप आहे त्यामध्ये लास्टला व्हॅल्यू 1 आहे. मग कोणताही स्क्वेअर रूट काढताना त्या व्हॅल्यू 3 डिजिट्स असू 2 डिजिट्स असू त्याची लास्टची व्हॅल्यू नेहमी पाहायची की लास्टला व्हॅल्यू काय आहे. इथं लास्टला व्हॅल्यू आहे 1. मग अशा कोणत्या 2 व्हॅल्यू आहेत किंवा अशा कोणत्या 3 व्हॅल्यू आहेत, अशा कोणत्या 2 व्हॅल्यू आहेत की ज्याचा स्क्वेअर हा लास्टला 1 येतोय. तर 1चा स्क्वेअर 1 येतो आणि 9चा स्क्वेअर 81. म्हणून मी साईडला ॲरो करून लिहिलेलं आहे की लास्टला 1 डिजिट्स येणारी व्हॅल्यू कोणत्या आहेत, म्हणजे कोणत्या व्हॅल्यूचा स्क्वेअर लास्टला 1 येतो, तर 1 आणि 9. इथं साईडला मी फर्स्ट स्टेप लिहिली रेड पेनमध्ये. फर्स्ट स्टेप 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. बघा 1 आलेला आहे. 9चा स्क्वेअर इज इक्वल टू 81. लास्टला 1 1 व्हॅल्यू आली. आता सेकंड स्टेपमध्ये 15. आता 21 ही व्हॅल्यू कट करायची. आता 21चा रोल संपला. 1 कारण आपण 21 ह्याच्या 2 व्हॅल्यूचा ग्रुप बघतोय, त्यामध्ये फक्त लास्टची व्हॅल्यू बघायची. 22चा इथं काही एक उपयोग, म्हणजे 2चा इथं आपण विचार करायचा नाही, फक्त 1चा. 1ची रिलेटेड आपल्याला कळालं ना कुठल्या व्हॅल्यू आहेत. 1चा स्क्वेअर 1 येतो, 9चा स्क्वेअर 81. मग आपल्याला 1 आणि 9 ह्या व्हॅल्यू मिळाल्या, त्या ॲरो करून लिहिल्या. 21चं काम इथे संपलं. आता 15 ही व्हॅल्यू आहे. मग 15 ही व्हॅल्यू मी ॲज इट इज लिहून घेतली. 15 ही व्हॅल्यू कोणत्या 2 व्हॅल्यूच्या स्क्वेअरच्या मध्ये येते हे आपल्याला चेक करायचं आहे. मग 3चा स्क्वेअर केला तर 3चा स्क्वेअर काय येतो 9. 4चा स्क्वेअर 16. 9 आणि 16च्या मध्ये आपली व्हॅल्यू येते 15. 9 आणि 6च्या मध्ये आपली व्हॅल्यू आली 15. म्हणून आता 9 to 15 मध्ये डिफरन्स कितीचा आहे 6चा, आणि 16 to 15 मध्ये किती आहे 50 पासून जर धरलं
उलटा डिफरन्स तर 9पासून आपण काउंट करत जाणार 50पर्यंत, तर 6चा डिफरन्स आहे. त्यानंतर 16पासून मग ते उलट यायला लागणार, -1चा डिफरन्स आहे. आता ज्यावेळेस आपण ह्या व्हॅल्यूचा डिफरन्स मधला काढला की 15 ही व्हॅल्यू कुठं मिडलला येते, तर 9 आणि 16. 9 हा 3चा स्क्वेअर आहे आणि 4चा स्क्वेअर 16. मग यामध्ये नेहमी फर्स्ट जी लोवेस्ट व्हॅल्यू असते ती लोवेस्ट व्हॅल्यू फर्स्ट घ्यायची. मग इथं 4 आणि 3 मध्ये लोवेस्ट व्हॅल्यू कुठली आहे, 3 आहे, म्हणून मी इथं इक्वल टू 3 ही व्हॅल्यू घेतली आणि त्याला सर्कल केलेलं आहे. ठीक आहे, 3 ही व्हॅल्यू घेतली. मग ॲन्सरमध्ये मी पहिल्यांदा 3 ही व्हॅल्यू लिहिणार. 3 आता लोवेस्ट व्हॅल्यू माझी 3 आली. 3 ही ॲन्सरमध्ये मी व्हॅल्यू लिहिली, म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू माझी 3 येणार. त्यानंतर स्टेप 3. आता स्टेप 3मध्ये जी 3 व्हॅल्यू आली त्या 3च्या पुढची एक व्हॅल्यू घ्यायची. 3च्या पुढे कुठली व्हॅल्यू येते, 3च्या पुढचा नंबर कोणता येतो, 4. मग 3 × 4 इज इक्वल टू 12. ॲन्सर आलं माझं 3 × 4 इज इक्वल टू 12. सो 12 ही व्हॅल्यू 15पेक्षा लहान आहे का मोठी आहे ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. तर 12 ही व्हॅल्यू 15पेक्षा लहान आहे का मोठी आहे बघा. 15 ही व्हॅल्यू मोठी आहे का लहान आहे 12पेक्षा, जे ॲन्सर आपलं 12 आलेलं आहे 12, ते आता आपण 15शी कम्पॅरिझन करणार आहे. तर 15 ही व्हॅल्यू आपली मोठी आहे 12पेक्षा, म्हणून जे साईडला स्क्वेअर रूटच्या साईडला जी 1 आणि 9 व्हॅल्यू घेतली त्यामधली मोठी व्हॅल्यू मी 3च्या पुढे लिहिणार 9. का तर माझी 15 व्हॅल्यू येणाऱ्या ॲन्सरपेक्षा काय आहे, मोठी आहे. त्यामुळे जे 1 आणि 9 ह्या ज्या दोन व्हॅल्यू येतात की ह्या दोन व्हॅल्यूच्या लास्टचा डिजिट हा 1 आहे, त्यातली दोन्हीतली कुठली व्हॅल्यू घ्यायची हे कशावरून ठरवायचं की इथं जी येणारी व्हॅल्यू आहे 15पेक्षा मोठी आहे का लहान. लहान व्हॅल्यू आली तर आपण 1 घेऊ, मोठी व्हॅल्यू आली तर आपण 9 घ्यायचा. मग 15पेक्षा जी येणारी व्हॅल्यू म्हणजे जे 12 आहे, सॉरी जे येणारं ॲन्सर 12 आले त्याच्यापेक्षा जी आपली स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू आहे ही मोठी आहे का लहान आहे, तर मोठी आहे, म्हणून मी 9 ही व्हॅल्यू घेतली. जी खाली ॲरो करून दाखवले तुम्हाला 1 आणि 9 जे की साईडला आपण घेतल्यात त्यातली 9 ही व्हॅल्यू मी इथं घेतलेली आहे. त्यामुळे 39 हे आलं माझं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ 1520 याचं स्क्वेअर रूट आलं माझं 39. सो बघा फर्स्ट काय केलेलं आहे, ज्या व्हॅल्यूच्या एकक स्थानी 1 आहे, मग अशा 1चा स्क्वेअर असणाऱ्या कोणत्या व्हॅल्यू आहेत ज्याच्या लास्टचा डिजिट्स 1 येतो, तर 1 आणि 9 यांच्या लास्टला 1 ही व्हॅल्यू येते, म्हणून मी इथं 1 आणि 9. त्यानंतर राहिलेले ते दोन डिजिट्स आहेत 15. मग 15 ही कोणत्या दोन स्क्वेअर व्हॅल्यूच्या मध्ये येते ते क्रॉस चेक करायचं, 3 आणि 4. मग त्यामधली लोवेस्ट व्हॅल्यू घ्यायची 3. मग 3 ही मी बॉक्समध्ये लिहिणार. 3च्या पुढचा एक डिजिट्स घ्यायचा. जर तुमची तिथं व्हॅल्यू 4 आली, 6 आली, 6 आली तर 6 × 7, 8 आली तर 8 × 9, 2 आली तर 2 × 3. इथं माझी आली 3, त्यामुळे मी 3 × 4 इज इक्वल टू ॲन्सर काय आलं माझं 12. मग स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू मोठी आहे का लहान आहे येणाऱ्या ॲन्सरपेक्षा, मोठी आहे, म्हणून मी 3च्या पुढं 9 ही व्हॅल्यू घेतली. मग रूट ऑफ 1520 त्याचं स्क्वेअर रूट आलं माझं 39. 3 स्टेपमध्ये एक्झाम्पल हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. 3 स्टेप लक्षात ठेवायच्या नेहमी, 3 स्टेप. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता स्टार्ट करणार आहे मी सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा मी काय व्हॅल्यू घेतली, मोठी व्हॅल्यू घेतलेली आहे अंडर ऑफ 2209 ही व्हॅल्यू घेतली. मग लास्टला 9 ही व्हॅल्यू आहे. मग 9 ही व्हॅल्यू कोणत्या व्हॅल्यूच्या लास्टला 9 नंबर येतो, 3चा स्क्वेअर 9, 7चा स्क्वेअर 49. दोन्हीच्या पण लास्ट डिजिट्स बघा 9 9 आलाय का फर्स्ट स्टेपमध्ये, 3चा स्क्वेअर 9, 7चा स्क्वेअर 49. हे की रफ कॅल्क्युलेशन आहे. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल हे रफ कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे तुम्हाला. 3चा स्क्वेअर मी 9 घेतला, 7चा स्क्वेअर 49. दोन्हीच्याही एकक स्थानी 9 9 ही व्हॅल्यू आहे. मग आता पहिल्या 0 आणि 9 याचं काम आपलं संपलेलं आहे. आता पुढच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याचा आपण विचार करणार. 22. मग 22 ही व्हॅल्यू कोणत्या दोन स्क्वेअरच्या मध्ये येते, जे 1 to 9 पर्यंतचे स्क्वेअर तुम्हाला माहीत आहेत. आता 2 डिजिटचे स्क्वेअर कसे कॅल्क्युलेट करायचे हेही तुम्हाला माहिती आहे. आता 22 ही व्हॅल्यू कोणत्या स्क्वेअरच्या जवळ येते, 4चा स्क्वेअर 16, त्यानंतर 5चा स्क्वेअर 25.
मग 16 आणि 25च्या मध्ये 22 ही व्हॅल्यू येते. 16पासून कितीचा डिफरन्स आहे बघा, 22पर्यंत 6चा. 25पासून 3चा डिफरन्स आहे. मग यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू नेहमी काय सांगितले मी, फर्स्ट नंबरच घ्यायचा, म्हणजे यातली जी लोवेस्ट व्हॅल्यू आहे स्क्वेअरची नेहमी तीच घ्यायची. मग मी 4 ही व्हॅल्यू घेतली. ॲन्सर आहे शेजारी बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये मी 4 ही व्हॅल्यू घेतली. आता 7 ही व्हॅल्यू कशावरून घेतली, तर 4 थर्ड स्टेपला यायचं. थर्ड स्टेप आपली 4 × 5. 4पेक्षा एका पुढचा जो नंबर आहे, 4चा प्रिव्हियस नंबर 5, त्या 4 आणि 5चं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 × 5 20. मग येणारं जे ॲन्सर आहे 20, ते ॲन्सर बघा 20 हे जे ॲन्सर आले आणि स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू आहे आपली 22. मग 22 ही व्हॅल्यू लहान आहे का मोठी आहे 20पेक्षा? ऑब्वियसली 22 ही व्हॅल्यू मोठी आहे 20पेक्षा. म्हणून 3 आणि 7 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यामधली मी 7 व्हॅल्यू घेतलेली. जर माझं ॲन्सर लहान आलं असतं 22पेक्षा तर मी नेक्स्ट व्हॅल्यू, म्हणजे 22 लहान येते का मोठी येते येणाऱ्या ॲन्सरपेक्षा, तर 22 ही व्हॅल्यू माझी मोठी आहे, त्यामुळे मी इथं मोठी व्हॅल्यू घेणार 7. मग 47 हे आलं माझं ॲन्सर. 3 स्टेप नेहमी फॉलो करायच्या. फर्स्ट स्टेप तुम्हाला दिलेली आहे, कोणत्या व्हॅल्यूच्या एकक स्थानी 9 येतो हे आपल्याला आधी माहीत असलं पाहिजे. त्यासाठी 1 to 10 पर्यंतचे, ॲटलिस्ट 1 to 10 पर्यंतचे स्क्वेअर हे तुमच्याकडं असलेच पाहिजेत. त्यानंतर सेकंड स्टेप बघितलेली आहे आपण. जी सेकंड व्हॅल्यू राहील त्यामध्ये आपण ती सेकंड जी व्हॅल्यू आहे 22 ही व्हॅल्यू कोणत्या दोन स्क्वेअरच्या मध्ये येते ते आपण क्रॉस चेक करायचं आणि देन नेक्स्ट सॉल्व. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 आहे. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये बघा, अंडर रूट ऑफ 1591. मगाशी घेतलेलं 1521, आता 91 घेतलेले. 1591 अंडर रूट ऑफ. मग यामध्ये एकक स्थानी 1 आहे. मग अशा कोणत्या व्हॅल्यू आहे ज्याचा स्क्वेअरचे जे ॲन्सर आहे त्याच्या एकक स्थानी आपल्याला 1 मिळेल. तर 1चा स्क्वेअर 1 आणि 9चा स्क्वेअर 81. नेहमीप्रमाणे लिहून घेतले पहिल्या स्टेपला. 1चा स्क्वेअर 1, 9चा स्क्वेअर 81. हे रफ कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही नाही लिहिलं तरीसुद्धा चालेल, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की 1 कधी येतो. त्यानंतर सेकंड स्टेप, राहिलेली व्हॅल्यू काय आहे 15. आता 91 हे पूर्ण कट करायचं, 91चा विचार करायचा नाही. त्यानंतर 15. आता 15 ही व्हॅल्यू कोणत्या दोन स्क्वेअर व्हॅल्यूच्या मध्ये येते ते आपल्याला चेक करायचं आहे. तर 15ला मी इकडे अंडरलाईन केली बघा, सेकंड स्टेपमध्ये 15 लिहिली आहे. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. आता याच्यामध्ये आपली 15 ही व्हॅल्यू येते आणि नेहमी आपण काय करतो, लहान व्हॅल्यू घेतो. 4 मोठी व्हॅल्यू आहे आणि 3 लहान आहे, मग त्यामधली मी इक्वल टू 3 ही व्हॅल्यू घेतली. मग जो ॲन्सरसाठी बॉक्स केला आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा 3 ही व्हॅल्यू लिहिणार. 3 ही व्हॅल्यू लिहिली. आता मी थर्ड स्टेप करणार. थर्ड स्टेपमध्ये 3पेक्षा आणखीन एक पुढचा अंक, 3च्या पुढचा कुठला येतो आपला 4. 3च्या पुढची व्हॅल्यू 4. मग 3 × 4 इज इक्वल टू 12. 3 × 4 इज इक्वल टू काय आली बघा 12. मग 15 ही व्हॅल्यू 12पेक्षा लहान आहे का मोठी आहे? 15 व्हॅल्यू 12पेक्षा ऑब्वियसली मोठी आहे, त्यामुळे जो 1 आणि 9 आहे त्यामधला मी मोठा अंक घेणार 9. 39 हे आलं माझं स्क्वेअर रूट. आता सेम सेकंड प्रॉब्लेममध्ये काय व्हॅल्यू घेतली बघा मी, नेक्स्ट 5 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये अंडर रूट ऑफ 11025, 11,025, 11025 याचं मला स्क्वेअर रूट काढायचं आहे. आता अशी कोणती व्हॅल्यू आहे ज्याच्या एकक स्थानी 5 येतो, तर फक्त 5 ही एकच सिंगल व्हॅल्यू आहे. 5चा स्क्वेअर केला तर 25 येतो. सो इथं मी फक्त 5 ही व्हॅल्यू घेतली. आतापर्यंत आपण काय करत होतो, ॲरो करून 2 व्हॅल्यू आहेत त्या लिहित होतो, म्हणजे कोणत्याही अशा 2 व्हॅल्यू येत होत्या ज्याच्या एकक स्थानी
1 असेल किंवा 7 असेल किंवा 9 ज्या व्हॅल्यू येतात. आणि स्क्वेअरचे जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करताना बघा, आपण जे फर्स्ट एक्झाम्पल बघितले 1 आणि 9 ह्याची टोटल ही नेहमी 10च येणार. 1 + 9 जो ॲरो करून 1 9 लिहिला आहे त्याची टोटल किती आली तुमची 10च येणार. सेकंड एक्झाम्पल जरी घेतलं बघा 3 आणि 7 त्याची टोटल केली तर किती येणार तुमची 10च येणार. त्यानंतर 1 आणि 9 अगेन 1 आणि 9 तर त्याचीसुद्धा टोटल किती आली तुमची 10च येणार. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता जे नेक्स्ट आहे इथं मात्र एक अपवादात्मक एखादं असं एक्झाम्पल येतं, म्हणजे आपली 5 ही सिंगलच व्हॅल्यू आहे, त्याला अटॅच जर दुसरी व्हॅल्यू असती तर ऑब्व्हियसली त्याची पण समेशन जी आहे ती आपली 10 आली असती. पण 5 ही एकमेव व्हॅल्यू अशी ज्याचं स्क्वेअर 25 आहे आणि त्याच्या एकक स्थानी 5 हीच व्हॅल्यू आहे. 1 to 9 पर्यंत तुम्ही कुठल्याही संख्येच्या बघा एकक स्थानी 5 आहे का, नाही, फक्त 5 ह्या व्हॅल्यूच्याच एकक स्थानी 5 आहे. सो नेक्स्ट आता मी सॉल्व करणार. तर 5 ही व्हॅल्यू मी साईडला लिहिली, त्यामुळे 25चा रोल आपला संपलेला आहे. नेक्स्ट आता मी सॉल्व करणार 110 3 डिजिट्सची व्हॅल्यू आहे. आता त्यामध्ये बघा मी फर्स्ट काय करणार 5चा स्क्वेअर 25 हे फर्स्ट स्टेपला मी लिहिलेलं आहे. सेकंड स्टेप 110. मग आता 110 110 ही व्हॅल्यू कोणत्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये येते हे चेक करणार. मग 10चा स्क्वेअर 100, 11चा स्क्वेअर 121, मग याच्या मिडलला येते 110. मग यातली आपण नेहमी कोणती व्हॅल्यू घेतो, एक मोठी व्हॅल्यू असते आणि एक लहान, तर यामधली आपण स्मॉल व्हॅल्यू जी आहे 10 ती 10 ही व्हॅल्यू घेतली. त्याला मी इक्वल टू करून बघा सर्कल घेतला आहे, सर्कल केलेला आहे. बस 10 ही व्हॅल्यू घ्यायची. मग मी ॲन्सरच्या बॉक्समध्ये पलीकडे येणार आणि तिथं 10 ही व्हॅल्यू लिहिणार. त्यानंतर मी स्टेप थर्डकडे येणार. थर्ड स्टेपमध्ये 10पेक्षा पुढची व्हॅल्यू पुढचा नंबर कोणता येतो आपला 11. सो 10 × 11 इज इक्वल टू 1010. ॲन्सर किती आलं आपलं 1010. मग आता हे जे ॲन्सर आहे आणि इथं जे ॲन्सर आहे ते आपलं सेम येतं आहे. आपण कशाचं कॅल्क्युलेशन करतो आहे 1010चं. आणि ऑलरेडी थर्ड स्टेपमध्ये पण आपलं ॲन्सर काय आलं आहे 1010. म्हणून आपण इथं फक्त 10 ही व्हॅल्यू घेतली आणि राहिलेली जी 5 व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज पुढं ॲड केली. 10 5 1005 हे झालं आपलं फायनल ॲन्सर. इथं जर 1002 आलं असतं किंवा 1020 तर 1020 आणि 5 हे आपण घेतलं होतं. आधी कम्पॅरिझन करायला आपल्याकडं वरती दोन व्हॅल्यू नाही आहे, मोठी व्हॅल्यू घ्यायची का लहान व्हॅल्यू घ्यायची हे कम्पॅरिझन करायला नाही, कारण वरती व्हॅल्यू आपली सिंगल 5 ही आलेली आहे आणि मल्टिप्लिकेशनसुद्धा काय आलेलं आहे आपलं एक्झॅक्टली सेम तीच व्हॅल्यू आलेली आहे 110. सो 10 घेतलेली आहे आणि 5 ॲज इट इज 105 हे झालं त्याचं स्क्वेअर रूट. आता त्यानंतर नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा काय केलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 6. आता हे जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलमध्ये काय घेतले मी √60516 ही व्हॅल्यू घेतलेली आहे. पहिल्यांदा व्हॅल्यू आहे अशी खाली लिहून घेतली, त्याचे पार्टिशन केल्यात. 16ला मी अंडरलाईन केलेली आहे आणि इकडं 065 पहिले 2 डिजिट घ्यायचे, मग पुढे कितीही राहतील त्याला आपण अंडरलाईन करायचे. मग आता 6 लास्टला डिजिट काय आहे 6. मग असे कोणते स्क्वेअर आहे ज्याच्या लास्टला 6 ही व्हॅल्यू येते, तर 4 आणि 6. 4चा स्क्वेअर केला तर 16 आणि 6चा स्क्वेअर केला तर 36. ही आपली फर्स्ट स्टेप असते. 4 6 ह्या व्हॅल्यू कशावरून लिहिल्या, तर ज्या व्हॅल्यूच्या एकक स्थानी 6 येतो असे कोणते स्क्वेअर आहेत, तर 4. 4चा स्क्वेअर 16, 6चा स्क्वेअर 36. आता स्टेप सेकंड स्टेपला येणार. सेकंड स्टेपला आपली राहिलेली पूर्ण व्हॅल्यू स्क्वेअर रूटमधली 605. आता 605 ही व्हॅल्यू कोणत्या दोन स्क्वेअरच्या मध्ये येते हे आता आपल्याला बघायचं आहे. मग ही व्हॅल्यू कोणत्या दोन स्क्वेअरच्या मध्ये येते 24चा स्क्वेअर आणि 25चा स्क्वेअर. 25चा स्क्वेअर 576 आणि 25चा स्क्वेअर 625. याच्यामध्ये आपली 605 ही व्हॅल्यू येते.
आपण दोन्हीमधली कुठली व्हॅल्यू घेतो? नेहमी स्मॉल व्हॅल्यू घेतो. सो 24. मग ॲन्सरचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा लिहिलं 24. त्यानंतर मी थर्ड स्टेपकडे येणार. थर्ड स्टेपमध्ये 24पेक्षा पुढचा नंबर आपण कुठला आहे? 25. मग 24च्या पुढचा नंबर 25. सो 24 × 25 इज इक्वल टू 600. सो 605 ही व्हॅल्यू मोठी आहे का लहान आहे 600पेक्षा? येणाऱ्या ॲन्सरपेक्षा ऑब्वियसली मोठी आहे. त्यामुळं 4, 6 यामधली कुठली व्हॅल्यू घेणार मी? 6 ही व्हॅल्यू घेणार. त्यामुळे 24 आणि पुढं मी व्हॅल्यू लिहिली 6. सो स्क्वेअर रूट आलं माझं 246. सिमिलरली आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर सेकंड आहे. अंडर रूट ऑफ 1584. आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा येते का आन्सर? 72. 4 लास्टला व्हॅल्यू असणाऱ्या कोणत्या आहे ज्याचा स्क्वेअर 4 येतो? 2 आणि 8. मग साईडला ॲरो करून लिहा तुम्ही 2 आणि 8. 2चा स्क्वेअर 4, 8चा स्क्वेअर 64. 2 आणि 8. मग 84चा रोल संपला. आता 15 ही व्हॅल्यू कोणत्या दोन स्क्वेअर व्हॅल्यूच्या मध्ये येते? कॅल्क्युलेट करा, बघा आन्सर काय येते. सेकंड एक्झाम्पल जे आहे, सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा एक वेगळी मेथड यूज केलेली आहे. वन अंडर रूट ऑफ 7, 9, 21. यामध्ये लास्टला व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळं 1 येणारे स्क्वेअर कुठले आहेत? 1 आणि 9. 1चा स्क्वेअर 1, 9चा स्क्वेअर 81. त्यानंतर 79 ही व्हॅल्यू राहते. मग 79 ही व्हॅल्यू कोणत्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये येते? तर 8चा स्क्वेअर 64, 9चा स्क्वेअर 81. याच्यामध्ये आपण 8 ही व्हॅल्यू घेतो. मग ॲन्सरच्या बॉक्समध्ये मी 8 ही व्हॅल्यू लिहिली. त्यानंतर इथंच नेक्स्ट वेगळी स्टेप यूज केली. 8चा स्क्वेअर 9चा स्क्वेअर आणि मध्ये 79. 8 लेस दॅन 79 लेस दॅन 9चा स्क्वेअर. आणि जे लास्टला व्हॅल्यू आहेत फर्स्ट आणि लास्ट जे प्रॉडक्ट त्याचं आपण मल्टिप्लिकेशन केलेले. 8 × 9 72. सो 79 ही व्हॅल्यू मोठी आहे का लहान आहे? तर मोठी आहे, म्हणून 8च्या पुढं मी 9 घेतलेलं आहे. 89. पहिली स्टेप यूज करा किंवा सेकंड स्टेप यूज करा आणि कॅल्क्युलेट करा. आन्सर काय येते ते बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट एक्झाम्पल सेम तसंच एक्झाम्पल आहे. अंडर रूट ऑफ 6084. रूटमध्ये व्हॅल्यू दिली 6084, त्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. मग अशा कोणत्या व्हॅल्यू आहे ज्याच्या एकक स्थानी 4 ही व्हॅल्यू येते? 2 आणि 8. ओके, 2चा स्क्वेअर 4, 8चा स्क्वेअर 64. सो आता 84चा रोल संपलेला आहे. ओन्ली 60 ही व्हॅल्यू कोणत्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये येते? तर 7चा स्क्वेअर 49, 8चा स्क्वेअर 64. सो यांच्यामध्ये 60 ही व्हॅल्यू येते. त्यासाठी आपल्याकडे 1 to 9चे स्क्वेअर तुमच्याकडं असले पाहिजेत. सो यामध्ये येते नेहमीप्रमाणे आपण कोणती व्हॅल्यू घेतो? लहान व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू 7. मग त्यामुळे मी 7 ही व्हॅल्यू लिहिली बॉक्समध्ये.
7च्या पुढची थर्ड स्टेपला आपण काय करतो, 7च्या पुढची व्हॅल्यू कुठली आहे 8. 7 × 8 56. सो 7 × 8 56. मग 60 ही व्हॅल्यू लहान आहे का मोठी आहे 56पेक्षा? मोठी आहे. त्यामुळं 2 आणि 4 मध्ये आपण कुठली व्हॅल्यू घेणार, मोठी व्हॅल्यू घेणार 8. 2 आणि 8 मध्ये जी मोठी आहे ती आपण घेणार. त्यामुळं 78. ॲन्सर आलेलं आहे आपलं 78. हे आन्सर आलेलं आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 10 नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये काय व्हॅल्यू दिली, √1089. ह्याचं स्क्वेअर रूट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 9 ही जी व्हॅल्यू आहे कोणत्या व्हॅल्यूच्या एकक स्थानी, कोणत्या स्क्वेअरच्या एकक स्थानी, कोणत्या व्हॅल्यूचे जे स्क्वेअर आहे त्याच्या एकक स्थानी 9 ही व्हॅल्यू येते. तर 3 आणि 7. 3चा स्क्वेअर 9, 7चा स्क्वेअर 49. ओके, ती आपली फर्स्ट स्टेप येणार. मग राहिली व्हॅल्यू 10. मग 10 ही व्हॅल्यू कोणत्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये येते. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. ह्या दोन्हींच्या मध्ये आपली 10 ही व्हॅल्यू येते. आणि यातली आपण कोणती व्हॅल्यू घेतो, नेहमी लहान व्हॅल्यू घेतो. मग 3 ही व्हॅल्यू मी बॉक्समध्ये पहिल्यांदा लिहिली. त्यानंतर थर्ड स्टेपला 3च्या पुढचा नंबर आपण घेऊन त्याचं मल्टिप्लिकेशन करतो. 3च्या पुढचा नंबर कुठला येईल, 4. 3 × 4 = 12. मग 10 हा लहान आहे का मोठा आहे 12पेक्षा, येणाऱ्या ॲन्सरपेक्षा? तर 10 हा लहान आहे येणाऱ्या ॲन्सरपेक्षा. आलेला ॲन्सर मोठं आहे, पण आपल्याला स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू नेहमी बघायची. स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू जर मोठी असेल तर आपण मोठी व्हॅल्यू घेणार. स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू जर लहान असेल येणाऱ्या ॲन्सरपेक्षा तर आपण लहान घेणार. सो 10 आपलं लहान आहे आणि येणारा ॲन्सर आपलं मोठं आलेलं आहे. त्यामुळं आपण लहान व्हॅल्यू घेणार. त्यामुळं 3 ही व्हॅल्यू मी घेतली. त्यामुळं 33 हे झालं आपलं स्क्वेअर रूट. सो नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल आहे 11. 11 नंबरला एक्झाम्पल काय दिले, √276. 276चं स्क्वेअर रूट जे आहे ते स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करणार, लास्टला व्हॅल्यू कुठली आहे 6. 6 जी व्हॅल्यू आहे ती अशा कोणती स्क्वेअर आहे ज्याच्या एकक स्थानी 6 ही व्हॅल्यू येते, ज्याचा लास्ट डिजिट 6 असतो. तर 4 आणि 6. 4चा स्क्वेअर केला तर 16, 6चा स्क्वेअर केला तर 36. ओके, सो 4 आणि 6 ही व्हॅल्यू आपण घेतली. 76चा रोल आपला इथं संपलेला आहे. आता पुढची व्हॅल्यू, पुढं मग सिंगलच व्हॅल्यू आहे 2. ओके, सो 2 ही व्हॅल्यू कोणत्या दोन स्क्वेअर नंबरच्या मध्ये येते, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. याच्या मिडलला आपली व्हॅल्यू येते 2. सो नेहमीप्रमाणे आपण व्हॅल्यू कुठली घेतो, लहान व्हॅल्यू. सो 1 ही व्हॅल्यू मी बॉक्समध्ये लिहिणार. ॲन्सरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये मी 1 ही व्हॅल्यू लिहिणार. त्यानंतर नेक्स्ट 1 ही व्हॅल्यू घेतलेली आहे ती आपण लिहिलेली आहे. त्यानंतर स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू कुठली आहे आपली 2. मग 2च्या पुढची जी व्हॅल्यू आहे ते काय करणार आपण, मल्टिप्लिकेशन. 2 × 3 6. ॲन्सर काय आलं 6. मग 2पेक्षा मोठी आहे व्हॅल्यू का लहान आहे, येणारा ॲन्सर 2पेक्षा मोठा आहे का लहान आहे, ऑब्व्हियसली मोठा आहे. त्यामुळे आपण व्हॅल्यू कुठली घेणार, सो ओके 1 ही व्हॅल्यू लहान आलेली आहे आपली. त्यामुळे 1 ॲन्सर बॉक्समध्ये मी 1 लिहिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट 2 × 3. 2 × 3 केलं तर काय येईल, 6 येईल. मग येणारी व्हॅल्यू काय आहे, 2पेक्षा मोठी आहे ना, 16.
सॉरी 6 ही व्हॅल्यू आली, 2 × 3 6, 6 ही व्हॅल्यू काय आली आपली मोठी आलेली आहे. मग त्यामुळं 4 आणि 6मध्ये आपण कुठली व्हॅल्यू घेणार 6. सो ॲन्सर आलं माझं 16. हवं असेल तर कॅल्सीमध्ये क्रॉस चेक करून बघा. काय काय केलेलं आहे आपण, जी कुठलीही व्हॅल्यू आपल्याला दिली जाते स्क्वेअर रूटमध्ये त्याच्या एकक स्थानी आपण बघतो कुठली व्हॅल्यू आहे. त्याच्या एकक स्थानी जी व्हॅल्यू येईल ती काय करतो आपण एकक स्थानी जी व्हॅल्यू येईल त्याच्याशी रिलेटेड आपण स्क्वेअर घेतो आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे, हे झालं स्क्वेअर रूट. प्रिवियस लेक्चरला आपण स्क्वेअर बघितलेले, स्क्वेअर कसे कॅल्क्युलेट करायचे. आजच्या लेक्चरला आपण स्क्वेअर रूट बघितलेले आहेत. स्क्वेअर रूट कसे काढायचे, कोणत्याही व्हॅल्यूचे स्क्वेअर रूट कसे कॅल्क्युलेट करायचे. स्क्वेअर रूटमध्ये 2 डिजिट्स व्हॅल्यू देऊ, 3 डिजिट्स देऊ किंवा 4 डिजिट्स व्हॅल्यू देऊ, त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला ह्या मेथडनं कॅल्क्युलेट करायचे. खूप इझिली आणि शॉर्टमध्ये तुमचं हे स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करून होईल कोणत्याही व्हॅल्यूचं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण क्यूब म्हणजे काय ते बघणार आहे आणि क्यूब रूट, हे जे 2 पॉईंट्स होतील क्यूब आणि क्यूब रूट. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे LCF आणि HCF. ठीक आहे, आधी स्क्वेअर रूट, क्यूब रूट, त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू HCF आणि LCF. हायेस्ट कॉमन फॅक्टर, लोवेस्ट कॉमन फॅक्टर. आज आपण इथं स्टॉप करूया. बघा स्क्वेअर रूटमध्ये जर कुणाला काही डाऊट असेल तरीसुद्धा विचारा. 3 स्टेप नेहमी फॉलो करायच्या कोणतंही स्क्वेअर रूट काढताना. स्क्वेअर रूटमध्ये कितीही मोठी व्हॅल्यू असू द्या, त्यामध्ये 3 स्टेप नेहमी फॉलो करायच्या. त्या व्हॅल्यूच्या एकक स्थानी कोणती व्हॅल्यू आहे आणि त्याचा स्क्वेअर ह्या कोणत्या 2 व्हॅल्यूचा येतो. इथं 9 दिसतोय बघा स्क्रीनवरती तुम्हाला, तर त्या 9 जो आहे अशा कोणत्या व्हॅल्यू आहे ज्याच्या एकक स्थानी 9 आहे, तर 3 आणि 7. 3 आणि 7 घेतले, राहिलेली व्हॅल्यू 22 ही व्हॅल्यू कोणत्या 2 व्हॅल्यूच्या मिडलला येते ते आपण बघणार. 22 ही व्हॅल्यू 4 आणि 5चा जो स्क्वेअर आहे त्याच्या मिडलला येते आणि त्यामधून आपण नेहमी कुठली घेतो, वरची व्हॅल्यू घेतो म्हणजे लोवेस्ट व्हॅल्यू घेतो. त्यामुळे मी ॲन्सरच्या बॉक्समध्ये 4 लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर थर्ड स्टेपला 4च्या पुढचा नंबर जो आहे त्याच्याशी आपण त्या 4चा मल्टिप्लिकेशन करतो. 4च्या पुढचा नंबर काय आहे 5. सो 4 × 5 इज इक्वल टू 20. सो 22 हे आन्सर, 22 ही जी स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू आहे ती 20पेक्षा म्हणजे जे आलेलं जे आन्सर आहे थर्ड स्टेपमध्ये त्याच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे. ती 22 व्हॅल्यू मोठी आहे, म्हणून आपण साईडला जे ॲरो करून 2 व्हॅल्यू 3 आणि 7 त्यामधली आपण मोठी व्हॅल्यू घेणार 7. त्यामुळं ॲन्सर आलं माझं 47. ठीक आहे, यामध्ये जे स्क्वेअर रूटचे पहिले बेसिक हे जे रूल्स आहेत हे रूल्स सगळ्यांनी परत एकदा बघा. 1 आणि 9 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ज्याच्या एकक स्थानी सेम नंबर येतो. 1चा स्क्वेअर 1, 9चा स्क्वेअर 81. 2 आणि 8, 2चा स्क्वेअर केला तर 4, 8चा स्क्वेअर 64, एकक स्थानी सेम व्हॅल्यू. 5 हा नंबर असा आहे ज्याचा स्क्वेअर केला तर 25 ही व्हॅल्यू येते म्हणजे एकक स्थानी 5 हाच नंबर येतो. ही एकमेव व्हॅल्यू आहे. 4 आणि 6चा स्क्वेअर केला तर त्याच्या एकक स्थानी 6 ही व्हॅल्यू येते. 4चा स्क्वेअर 16, 6चा स्क्वेअर 36. त्यानंतर 3 आणि 7 अल्टरनेटिव्ह जरी केलं तरी आन्सर आपले तेच राहणार आहेत. 3चा स्क्वेअर केला तर 9 येतो, 4चा स्क्वेअर 49. अशा प्रकारे 1 to 9 पर्यंतच्या आपल्या सगळ्या व्हॅल्यू यामध्ये कव्हर झालेली. आता याच्या व्यतिरिक्त स्क्वेअर रूटमध्ये कुठलीही लास्टला व्हॅल्यू येत नाही. एक तर 0 येईल, 0 आलं तर 0च ठेवायचा, 1 आलं तर ह्या 2 व्हॅल्यू येणार 1 आणि 9 ॲरो करणार आपण.
4 आली व्हॅल्यू तर 2 आणि 4, 5 आले तर फक्त 5च, 4 6 आलं तर लक्षात ठेवायचं 6 ही व्हॅल्यू आली तर 4 तरी असणार आहे किंवा 6, या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू असणार आहे. 3 आणि 7, 9 जर व्हॅल्यू आली लास्टला तर 3 आणि 7 या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू आपली असणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट लेक्चरला मग आपण पुढचा पॉईंट आहे तो कंटिन्यू करूया, क्यूब अँड क्यूब रूट. थँक्यू.